नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, इंट्रॅगेटिव्ह, निगेटिव्ह इंट्रॅगेटिव्ह, अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, इंट्रॅगेटिव्ह आणि निगेटिव्ह इंट्रॅगेटिव्ह हे वाक्य पाहणार आहोत। याची वाक्य आपण पाहणार आहोत सूत्रासहित। यस म्हणजे सब्जेक्ट कर्ता, बी म्हणजे क्रिया म्हणजे पहिलं रूप, ओ म्हणजे ऑब्जेक्ट कर्म आणि सी म्हणजे कॉम्प्लिमेंट। तर आपण हे सूत्र आहे। आता ती तिला बोलते, हे अफर्मेटिव्ह वाक्य आहे। कोणतं आहे? अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्य। याला आपण आता बघा, सी स्पीक्स हर, ती तिला बोलते। आता हे झालं। आता बघू आपण दुसरं निगेटिव्ह। कोणतं बघू? निगेटिव्ह सेंटेन्स। बघा आता याच्यामध्ये ती तिला बोलत, याचं सूत्र लिहू, यस प्लस डू ऑब्लिक डज प्लस नॉट प्लस इवन प्लस ओ ऑब्लिक सी। आता बघा, ती तिला बोलत नाही, ती तिला बोलत नाही, ती तिला बोलत नाही। मग बघा कसं आहे ते, सी डज, हे डज एक वचनी पुढे डज येते आणि एक वचनी पुढे डू येत असते। सी डज नॉट स्पीक, सी डज नॉट स्पीक हर। हे झालं आपलं कोणतं? हे झालं आपलं पहिले झालं आपलं कोणतं? अफर्मेटिव्ह, हे झालं निगेटिव्ह, हे झालं निगेटिव्ह। बघा हे अफर्मेटिव्ह आणि हे झालं आपलं निगेटिव्ह। हे यस म्हणजे काय? सब्जेक्ट म्हणजे कर्ता, बी म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आणि सी म्हणजे कॉम्प्लिमेंट म्हणजे पूरक। म्हणजे काय? पूरक। याच्यानुसार वाक्य आपल्याला करायचे असतात। आता यस म्हणजे काय? सब्जेक्ट असतो, म्हणजे सब्जेक्ट हा नाउन किंवा प्रोनाउननी सुरू होत असतो, नाउन किंवा प्रोनाउन। आणि सब्जेक्ट ओळखण्यासाठी ऊन प्रश्न विचारला जातो, त्याच्याने ऊनी। तर आणि निवन म्हणजे काय? क्रियापदाचं पहिलं रूप आणि ओ म्हणजे काय? ऑब्जेक्ट म्हणजे व्हॉट आणि ऊन प्रश्न विचारला की आपल्याला कर्म कळतं, कर्म कळतं। वाक्यात दोन कर्म असतात, एखाद्या वाक्यात दोन कर्म असतात, एखाद्या वाक्यात एक कर्म असतं, एक प्रत्यक्ष कर्म, दुसरं अप्रत्यक्ष कर्म, डायरेक्ट ऑब्जेक्ट, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट। वाटणं आणि ऊन प्रश्न विचारला की आपल्याला सब्जेक्ट कळतो। आणि सी म्हणजे काय? कॉम्प्लिमेंट म्हणजे पूरक। आता आपण इथं अफर्मेटिव्ह घेतलं आणि निगेटिव्ह घेतलं। आता पुढच्या भागामध्ये आपण इंट्रॅगेटिव्ह आणि निगेटिव्ह इंट्रॅगेटिव्ह घेऊया पुढच्या भागात। तर याचा सगळा अभ्यास करा, हे या सगळ्याचा अभ्यास करा, तुम्हाला हे वाक्य येतील। आता इथं आपण कसं, ती तिला बोलते, हे ती काय? सब्जेक्ट आहे आणि बोलते काय? क्रियापद आहे। ही रचनानुसार ती बोलते, ती कोणाला बोलते? तिला बोलते, म्हणजे काय? कर्म आहे। म्हणजे आपला पूर्ण प्रश्न विचारला, ती कोणाला बोलते? तिला बोलते, म्हणजे तिला काय झालं? कर्म, तिला काय झालं? कर्म।